या हर्षद मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या हर्षद प्लीज. हॅलो चिक. चला हर्षद मॅन ऑफ द मॅच. हर्षदला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करू इच्छितात. एक सुंदर सामना रंगला. अंतिम टप्प्यापर्यंत नक्कीच मॅच जाताना आपण पाहिली. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण हर्षदला डेडिकेट करू इच्छितात. कॅप्टन आणि हर्षद या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संकुशेट पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहोत. मॅच ऑन. सरळ लॉफ्ट करतात. व्ही मध्ये मिड ऑफ आतमध्ये फायदा उचलला. इनसाइड आउट पहिला चौकार. आपा मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. कॅप्टन हर्षदला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलेली. सुंदर विजय त्यांना प्रस्थापित केलेला. जे पाठीराखे कदाचित त्यांना सपोर्ट करत नव्हते, आता तेच पाठीराखे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच उपस्थित राहतील, उभे राहतील अशीच आशा आपण बाळगूयात. आणि वळूयात ऑन गोईंग मॅच कडे. आपण पहिला नुकताच चौकार आलेला. ओ नटराज साहिलने खेचला फटका. पायी चालला फाईन लेग सीमा पर. एक टप्पा घेत चौकार. चौकार आलेला. बॅक टू बॅक झालेली आहे सुरुवात. दोन चौकार विलास शपाट मधून युद्धाला झालेली आहे सुरुवात. एज लागली. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत डीप थर्डमॅन सीमा पार. विलास शपाट मधून आला सलगचा तिसरा चौकार. तीन चौकार आलेले. विलासनं आक्रमणाला सुरुवात झालेली नुकताच. डावलपाडा संघाने नुकताच सामना इथून जिंकलेला. जय मल्हार या नावाने डावलपाडा संघ ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये दिसला. सामना देखील त्याने एक तर्फी जिंकलेला. हो सेन्सिबली पुश करतात. बॅकफूट डिफेन्स एक सिंगल चेंडूवरती कंप्लीट होते. विलासने तीन चौकारानं सुरुवात केली. बोनोली बनाम शेलारपाडा बी या दोन टीम मध्ये मॅच. दोन्ही ताकदवर संघ आहेत. नेहमीच आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करणार असणाऱ्या संघाचा नेहमीच दबदबा या क्रीडांगणावरती राहिलेला आहे. जे ठळक खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे स्पर्धेच्या निमित्तानं, त्याचा फायदा नुकताच फलंदाजाने घेताना आपण पाहिलेला. वेगवान क्लीन बोल्ट यष्टा उद्ध्वस्त करून लावलेला. पहिला धक्का बसत असताना बोनोली संघाला पहिला ब्रेक थ्रू. 13 ला पहिला गडी बाद. तीन चौकार, चौथा सिंगल, पाचव्या बॉलवरती विकेट उद्ध्वस्त करून लावलेली. जो सिलसिला
चालू राहिलेला प्रथमदा बॅटिंग करत असताना संघांचा वर्चस्व गाजवताना आपण पाहिलेला, परंतु तीच कन्सिस्टन्सी ब्रेक करण्यासाठी नुकताच अमोलनं एक अनमोल विकेट त्याने टिपलेली. नुकताच बाद झालेले आहेत फलंदाज आकाश, नवीन बॅटर नरेश आलेले तिसऱ्या क्रमांकावरती. न्यू फ्रेश बॅटर आणि न्यू फ्रेश कॅन्डिडेट ऑन ग्राउंड. शेवटचा अंतिम चेंडू बाकी ओव्हर नंबर 1 चा. वेगवान टाकलेला चेंडू शरीराचा वेध घेतोय, अतिशय प्रचंड वेग होता. शोल्डर मध्ये पॉवर इम्प्लिमेंट करत असताना बीट झालेत बॅटर. बॉल आला डॉट पहिल्या षटकाचा. डाव टपला पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. संघाची टोटल 1 बाद 13 या धावसंख्येवर. 13 for 1. सुंदर सामन्यांचा आनंद तुम्ही घेतात. जय बोले क्रिकेट संघ कुशिवली आयोजित आमदार चषक 2026 माननीय श्री सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्याच नावाने आणि यांच्या स्वप्नातून भरवण्यात आलेली ही स्पर्धा, त्यांच्याच खऱ्या अर्थानं कामाची देण्यात आलेली ही पोच पावती त्यांच्या सन्मानाखातीर आणि त्यांच्याच अभिमानाखातीर कुशिवली गावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं. ज्याप्रमाणे क्रीडांगणाचे चौफेर आपण चला चला अधिकचा वेळ घेता प्लीज. शेलारपाडा टीमचे कर्णधार याकडे लक्ष द्या. वारंवार सूचना आम्ही आयोजकांच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्लीज सहकार्य करा. यश आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये यश दूरवरचं रनअप. पहिला बॉल राऊंड द स्टम्प्स, बॅकफुटला जाऊन शॉर्ट कव्हर पॉइंटला बीट करत डीप मध्ये चाललाय चेंडू. सीमा पार झालेली सुरुवात ओव्हर नंबर 2 ची. विलास शंपाट मधून आलाय सुंदर चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं टोटल धावणं पोहोचलेली ती 17 या धावसंख्येवरती. विध्वंसक सुरुवात. नेहमीच टॉस जिंकल्याच्या नंतर बॅटिंगचा निर्णय घेताना आपल्याला संघ पाहायला मिळाली, कारण चेस करणं या क्रीडांगणावरती थोडस कठीण होता. धावा 17. आता वेगवान टाकला लो फुल टॉस. चान्स ऑफ रन आउट. मिस्टेक झालेली आहे शॉर्ट मिड विकेट मध्ये. पहिल्या अटेमध्ये पिकअप गॅदर टी नंतर डिरेक्ट थ्रो झाला असता ऑन टू द स्टम्प्स. चान्स बनवू शकले असते. एक सिंगल एकच्या मदतीने टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली. 18 वरती 18 ऑन स्कोर कार्ड. भुवनेली बनाम शेलारपाडा या दोन टीम मध्ये सुरू आहे मॅच. ओव्हर नंबर 2. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक फेकतो गोलंदाज यश. वेगवान गोलंदाज आहे. भरपूर दूरवरचा रनअप आहे. दूर ठेवला. पंचांचा इशारा वाईट बॉल. सिंगल वाईड आहे. लाईन बिलॉंग्स टोटली टू द अंपायर. एक एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळत असताना टीमची टोटल धावून पोहोचलेली 19 या धावत संख्येवरती. 19 ऑन स्कोर कार्ड. यशच्या विरोधामध्ये चौकारानं सुरुवात करण्यात आली आहे. भरपूर दूरवरचा रनअप. हाईटचा कदाचित तो फायदा घेतो. एक्स्ट्रा बाउन्स देतो चेंडूंना. भरपूर दूरवरचा रनअप घेऊन तितक्याच वेगानं तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. एकोणीसावा 19. वेगवान टाकला. बरोबर लिडिंग एज लागलेली आहे. क्षेत्ररक्षक 2-2 पोहोचलेले. कॉलिंग अजिबात नाहीये. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू आले. स्वतः गोलंदाज आले. या एक एक कॅचचं महत्व तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये मोजावं लागतं. नुकताच आलेला फलंदाज नरेशला तुम्ही जीवनदान देता. एक सिंगल या बॉलवरती मिळतात. 20 झालेला. 20 ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती. या क्रीडांगणावरती आव्हान या ट्रॉफ्याच्या प्रेमात पडावं अशा प्रकारच्या ट्रॉफ्याज इथून ठेवण्यात आलेल्या आहेत. 80,000 रुपयांचं रोख पारितोषिक, तब्बल 6 पारितोषिक कॅश प्राईजच्या साह्यानं आपण देणार आहोत. भव्य नाईट क्रिकेट स्पर्धाचा आनंद आपण तुम्ही घेतात. शॉट ऑफ गुड लेंथ. फक्त दिशा दिलेले स्टीअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. पहिल्या मोमेंटला कॅच पकडली. सेकंड मोमेंट मध्ये कॅचला कॅप्चर करण्याच्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू दान झालेला भूमीला. एक सिंगल एकच्या मदतीने टोटल आता पुढे जात पाहायला मिळते 21 वरती. 21
जे सोडलेला झेल अंतिम टप्प्यामध्ये मागडाट नेहमी ठरत असतात. एकवीस बनला 21. लॉफ करतात अडवा पाटणं केलेला कडवा प्रहार पकडले डीप मध्ये सहजतेनं जेल प्रॉपर जजमेंट वेल जज कॅसीतून पकडण्यात आलेले फलंदाज बाद धक्का दुसरा 21 ला 2 गडी बाद बोनुली टीम. एकवीस ला दुसरा धक्का लागत असताना आता शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. चला अधिकचा टाइमपास घेतात. मागच्या मॅचचा आढावा घेतला तर बरोबर 8 षटकं एकंदरीत मॅच मध्ये टाकण्यासाठी एक तास 10 मिनिटं जवळपास आपण घेतली. खास करून डावलपाडा टीमनं अधिकचा वेळ खर्च करण्यात आला. त्यानंतर विकेट्स भरपूर गेल्या मॅच मध्ये षटकार चौकार लागले. कदाचित त्या कारणासह वेळ जरूर गेला परंतु सहकार्याची अपेक्षा आयोजन कमिटी आपल्याकडून करत आहे. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा बाउन्स वाईड बॉल कॉल करण्यात आलेला. एक्स्ट्रा रन मिळते 1च्या मदतीनं. टोटल आता पुढे पुन्हा जाते 22. किसन आलेले नवीन फलंदाज. शेवटचा बाकी राहतो स्टील 1 to go. सरपंच अनिल खैर व्यासपीठावर यायचं आपण. 22 बनला 22 ऑन स्कोर कार्ड. बॉल तयार. सेकंड ओव्हर शेवटचा अंतिम. दूर ठेवला पुन्हा शरीरापासून. पुन्हा वाईट बॉल. पंचांचा इशारा. सोडलेला कॅचेस दिलेला एक्स्ट्रा रन या अंतिम टप्प्यामध्ये नेहमी मागडा ठरत असतात. जरूर विकेट गेलेले 2 धावा कमी आलेल्या सध्याच्या कंडिशन पाहता परंतु या धावा कधी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर जड वाटू शकतात. जरी ऑन पेपर छोटा आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या धावा देखील तुम्हाला मोठ्या होतील. तर याच दरम्यान गोरगरिबांचे कैवारी आदरणीय अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख ग्रामीणचे प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या साहेब आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक सुंदर चेंडू फेकण्यात आलेला. 1 more डॉट बॉल. 2 षटकांचा डाव इथून अटपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 ला 2. तसेच व्यासपीठावर आमचे युवा उद्योजक किरण शेठ म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच ग्रुप ग्रामपंचायत खरडचे सदस्य आदरणीय संजयजी गायकवाड साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे जवळचे मित्र आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय संदीपजी भाग्यवंत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हाफ ट्रॅकर भरपूर वेळ होता खेळण्यासाठी. बॅट्समन मिस झालेले आहेत. त्यानंतर विकेट किपर कडून जरी झाली चूक पंचांचा इशारा बाईकच्या स्वरूपामध्ये आलेला. हा सुंदर चौकार. चौकाराच्या मदतीनं टोटल धावणं पोहोचलेली ती 27 या धावसंख्येवरती. 27 ऑन स्कोर कार्ड. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. प्रथम आलेत बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करतात. डीप कव्हर पॉइंट सीमा पार. पंचांचा इशारा चौकार.
या चौकाराच्या मदतीनं पुन्हा धाव फलक पुढे गरुड झेप घेत असताना धावून पोहोचलेली आहे 31 या धाव संख्येवरती 31. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले. आधीचा बाई झाला, त्यानंतरचा विलासनं बॅटच्या साह्यानं खेळून काढलेला फटका चौकाराला. इंडिव्हिज्युअल 9 मध्ये 23 बनवलेलं सध्या तरी विलासनं, आणि एकंदरीत संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 31 वर. चला अधिकचा वेळ घेऊ नका. पहिल्या फेरीमधील ही अंतिम लढत आपण पाहतात. यानंतर देखील काही सामने आपल्याला खेळवणं अजूनही बाकी आहे. चला मॅचला स्टार्ट करा. मॅच बॉल आल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचवण्यात येईल, परंतु बॅटर प्लीज आपण मॅचला स्टार्ट करा. धावात आतापर्यंत 31. 2 बॅक टू बॅक चौकार आलेत या ओव्हर मध्ये. मॅचला स्टार्ट करा बॅटर प्लीज. एकतीस आलेला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅकफुटला जात, फ्रंट फुटला येत, बॉलला चेस करत एक्स्ट्रा कव्हरला खेळलं. पहिली कंप्लीट, सेकंडचा कॉल चुकीच्या एंडला झालेला थ्रो. बघता बघता 2 धावा पूर्ण टीमची टोटल जाऊन पोहोचलेले 33 वर. विलासनं चांगली ताबडतोब बॅटिंग केलेली आहे. लॉफ्ट करतात नटराज स्टाईलनं. बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना लांबच लांब, दूरच दूर षटकार. सापडला, बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर फुलचा धमाका. सरळ फाईन लेगला टोकला. षटकार प्रथमच्या विरोधामध्ये निव्वळ आक्रमण सध्या तरी सुरू आहे. टोटल जाऊन पोहोचलेली या 6च्या मदतीनं 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा प्रथम तयार. स्ट्रायकिंग एंडला विलास. फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट. शक्यता जेलची सुटली. एक कॅच, निघालाय चेंडू सीमा पार. विलास सारख्या मोठ्या बॅटरला देण्यात आलेला जीवनदान. चौकार. हा ऍक्शन रिप्ले. फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट. झेलची शक्यता होती, खेळाडू पोहोचले होते परंतु अंदाज बांधू शकलेले नाहीयेत. कॅच ड्रॉप झालेली आहे नुकताच आलेला चौकार. या चौकाराच्या DRS व्हाईट साठी बिमर साठी घेण्यात आलेला. बिमर साठी DRS ची डिमांड करण्यात आलेली आहे. DRS ची डिमांड या ठिकाणी करण्यात आलेली. आपण चेक करत आहोत आपल्या टेक्निकल रूम मध्ये. फेअर बॉल. क्रॉस चेक आपण करत आहोत टेक्निकल रूम मध्ये. पंचाने रेफर करण्यात आलेला. फेअर डिलिव्हरी. प्रॉपर फुल टॉस आलेला चौकार. कॅच ड्रॉप. 43 ऑन स्कोर कार्ड. 43 बनलेला. शेवटच्या अंतिम चेंडूचा इथून आता खेळ बाकी राहतो. एक्स्ट्रा बाउन्स. कदाचित एज लागल्याच्या नंतर पाठीमागे निघाला चेंडू. हा चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4 आलेला चौकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हर मध्ये जवळपास 20 वसूल केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 2 गडी बाद 47 धावा धाव फलकावर.
व्यासपीठावर माजी सरपंच आदरणीय योगेशजी भाग्यवंत साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 47 बनलेलं, अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. निशांत आलेत ओव्हर नंबर 4 मध्ये. 3 ओव्हर मध्ये 47, शेवटचं षटक बाकी आहे. चला अधिकचा टाइम घेतात प्लीज, भरपूर टाइम जातोय मॅच साठी. 47 बनलेलं, शेवटचं षटक बाकी आहेत. आमदार चषकाचा आनंद तुम्ही घेतात. 20-26 नाईट फॉर्मॅटचं क्रिकेट सध्या तरी बोनोली बनाम शेलारपाडा या दोन टीम मध्ये सुरू आहे महत्वपूर्ण मॅच. तर याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य आदरणीय उमेशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सिंगल मिळते, टीमची धावा संख्या आता 48 वरती, 48 ऑन स्कोर कार्ड. रिव्हर्स खेळलेला फटका बरोबर चाललेला डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं फटका विलासा सीमा पार ठोकला षटकार. चोपन्न धावा, 14 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 45 बनवल्या. सध्या तरी विलासनं जो मैदानाच्या आतमध्ये आक्रमक भूमिका ज्याने घेतलेली आहे. स्विचिट खेळण्याचा पुन्हा प्रयत्न, विकेट किपर कडे चाललाय बॉल, निर्धाव फेकलेला, तिसरा चेंडू डॉट आला. बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये मोहनली संघाचा विलास, जो आज अन ओपनर आलेला. मैदानाच्या आतमध्ये ओपनर आल्याच्या नंतर ओपनरची भूमिका कशी असते, एक चांगली सुरुवात कशी मिळवून द्यायची असते, त्याने प्रत्यक्षित उदाहरण दिलेलं आहे. आणि सर विलाससाठी शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. आदरणीय रवी पाटील उर्फ आमदार यांच्यातर्फे या ठिकाणी विलासला शुभेच्छा सुद्धा आल्यात. या ठिकाणी मात्र झेल घ्यायची होती, परंतु त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झाला. विलास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना त्याची पुन्हा कॅच ड्रॉप झालेली. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 3 एकंदरीत जीवनदान या इनिंग मध्ये विलास हवाळे यांना देण्यात आलेल्या. 16 चेंडूंमध्ये 47 इंडिव्हिज्युअल त्याने बनवलेल्या. 3 धावसंख्येपासून अर्धशतकापासून दूर आहे. बघूयात हजच्या रजनीमधून अर्धशतक वीर म्हणून विलासचं नाव घोषित करण्यात येईल का. 16 मध्ये 47 उडवला चेंडू, हवालेनं सीमा पार. आपल्या अनोख्या ढंगाने त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. 17 चेंडू त्याने फेस केलेला आणि तब्बल 53 धावसंख्येची निर्धाव विध्वंसक पारी. बॅटिंग आवडली असेल तर विलाससाठी एकदा जोरदार टाळ्या बॅटवरती करायचे. विलास आपली आणि प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचं आहे. स्पर्धेमधील आमदार चषक 20-26 मधील दमदार अर्धशतक ठोकलेला विलास हवाळे या फलंदाजानं 17 चेंडू 53 धावसंख्येची विध्वंसक बॅटिंग करत मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक वीर आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी झाला पुन्हा एकदा तयार. तर याच दरम्यान विलाससाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ग्रुप ग्रामपंचायत मांगरुळचे सदस्य आदरणीय शंकुशेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पुन्हा कॅश ड्रॉप आणि या चेंडूवरती 2 धावा इथून जरूर मिळतात. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 64 या धावसंख्येवरती आणि या 2च्या मदतीने 64 बनलेलं 65 धावसंख्येचं मोठं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. विलासच्या बॅटिंगचा जर आपण विचार केला 18 चेंडू त्याने फेस केले. 18 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 55 धावसंख्येची विध्वंसक बॅटिंग केलेली विलासनं आणि त्याने आपल्या संघाला नेऊन पोहोचवलेले तब्बल 64 या धावसंख्येवरती 65
धाव्यांचं भलं मोठं आता टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. चला मांगरोळ बी संघाचा संगनायक आणि VRCC उसाटणे संघाचा संगनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब उपस्थित व्हा. इंटरव्ह्यू मध्ये टॉस होणं अनिवार्य पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये, अन्यथा कदाचित आयोजन टीमच्या वतीनं नेक्स्ट मॅच ही Check. कमी षटकांची खेळवण्यात येऊ शकते, याची नोंद घ्या. तर या ठिकाणी आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. अंबरनाथ तालुका प्रमुख शिवसेना ग्रामीणचे गोरगरिबांचे कैवारी नेहमीच म्हटले जाते आणि ज्यांना आम्ही देव माणूस म्हणून जी पदवी बहाल केली ते तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय बाळाशेठ कांबरी यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी सरपंच अनिल खैर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय बाळाशेठ कांबरींचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. श्रीमान बाळशेठ कांबरी साहेबांचा भव्य असा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. खऱ्या अर्थानं प्रत्येक सामान्य जनतेचा एक प्रमुख नेता असतो, कृतिशील विचारांचे गतिशील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि या विभागामध्ये खास करून दादांना जे प्रेम पेरलेलं आहे त्या प्रेमा खातीरच आज त्यांना भरपूर विविध क्षेत्रामध्ये भरपूर मागणी आणि त्याच प्रेमा खातीर सर्व तरुणांच्या गालातील ताईत मोठ्यांचं मार्गदर्शन आणि वडीलधारांचा आशीर्वाद घेऊन आज संपूर्ण या विभागामध्ये दादांना आपल्या स्वतःच्या मेहनतीवरती आपलं स्वतःचं कर्तृत्वानं नाव कमवलेलं आहे. चला कांबरी मांगरोळ साहेबांचा संघ सन्मान आपण करत लवकरात आहोत. लवकर यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब उपस्थित आहोत. VRCC टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. चला मांगरुळ पटापट उपस्थित व्हा टॉस साठी. आदरणीय बाळाशेठ कांबरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. एका बाजूने VRCC उसाटणे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी सज्ज आहे तो मांगरुळ बी हा संघ. आदरणीय बाळाशेठ कांबरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. नाणेफेकी जिंकलाय उसाटणा संघ. बॉलिंग निश्चितच आपण जास्त वेळ घेणार नाहीये. त्यानंतर आपण आदरणीय खराड ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य संजयजी गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी आदरणीय किरण म्हात्रे यांना विनंती करतो की आपण संजयजी यायचं. आपण अनिल खैर सरपंच यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र काय जबरदस्त कॅच पकडण्यात आलेली आहे. जेल आवडली असेल तर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या कॅचेस पकडल्या जात नाही तर या कॅचेस चिपकल्या जातात आणि तशाच प्रकारची डाव्या अट्टामध्ये मी जेल चिपकण्यात आलेली आणि पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. त्यानंतर माजी सरपंच योगेशजी भाग्यवंत साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी आदरणीय संजयजी गायकर यांना विनंती करतो की आपण योगेशजी भाग्यवंत साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. मॅचला झालेली सुरुवात नुकताच पहिल्याच बॉलवरती विकेट आलेले मैदानाच्या बाहेर. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये लालचंद्र गोलंदाजी करत असताना
त्यानंतर संदीपजी भाग्यवंत साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी स्वप्नीलजी हवाले यांना विनंती करतो की आपण संदीपजी भाग्यवंत यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. पुन्हा बॉल तयार. एज लागून पाठीमागे निघाला चेंडू. काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती घेत आहोत. पुन्हा बॉल तयार. या क्षणाला वेगवान टाकण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतो. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 2 या धावसंख्येवरती. पहिलं षटक लालचंद्र फेकतात आणि स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी फलंदाज हरेश. फुलटॉस नाही तारा देणार असा चेंडूंना प्रॉपर स्लॉट मध्ये आलेला वडवे कॅट सीमा पार. टोकला हरेशनं षटक्यार. विजयासाठी 56 बनवायच्यात उर्वरित 18 चेंडूंमध्ये. एकत्रित येऊ नका. फिल्डिंग लावून घ्या बोनवले प्लीज. नऊ बनलेला पहिल्या ओव्हर मध्ये. टोटल 65चं टार्गेट आहे. 56 टू विन. 18 चेंडूंमध्ये 56 करायच्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात हॅमर केलेला. क्षेत्ररक्षक दूर आहेत त्यांना बीट करून पॅरलेले फटका चालला सीमा पार. ठोकला षटकार. मदतीने संघाची टोटल आता पुन्हा पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन स्कोर कार्ड. अधिकचा वेळ आपण घेणार नाही याची आपण नोंद घ्या. 4 ओव्हरची फक्त मॅच आहे. लॉफ करतात. प्रॉपर झाला कनेक्ट. जो बॉल चालला सरळ व्ही मध्ये आक्रमण करत असताना ओ द बॉल इज सेट. आज अन स्वीप. आज अन एरो.
सिक्सर. लॉफ करतात. पुन्हा कनेक्ट झालेला प्रॉपर. तोही चालला चेंडू सीमा पार. मिड विकेटला हँड अँड समारेशा ब्रँडेड षटकार. आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण सन्मान आमच्या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण ऍक्शन रिप्ले जागा बनवून खेळलेला फटका. शेवटच्या मोमेंटला बॅकलिफ्ट ट्रेमेंडस पॉवर. पुन्हा ऍक्शन रिप्ले प्रॉपर स्लॉट मध्ये आलेला हवेच्या लाटांवरती स्वारोत बॉल निघाला सीमा पार. अरेसा धमाका षटकार. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बघूयात खेळाडू जज करतात. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सलगचा चौथा इथून ठोकलेला हरेशनं न्यूवल आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. हरेश देखील सांगत असताना की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आणखीन एक सुंदर षटकार. फॉर्टी ऑन स्कोर कार्ड. 12 चेंडूंमध्ये आता 25 इक्वेशन. बघूयात आता करावं लागेल कमबॅक तिसऱ्या ओव्हर मध्ये. आणि बॅटिंग मध्ये आपल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटची दादागिरी दाखवली. तो विलासाला बॉलिंग साठी. ओ यॉर्करनं सुरुवात केलेली आहे. बँग ऑन टार्गेट. पहिला चेंडू अतिशय प्रचंड वेग धारण करणारा हा चेंडू निघून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आप ऍक्शन रिप्ले ओव्हर द स्टंप्स न जबरदस्त फेकलेला हा चेंडू. प्रॉपर यॉर्कर पडलेला. फेकला डॉट. निर्धाव चेंडू आलेला. पुन्हा बॉल तयार. आता कमी गतीने टाकला एज लागून. इथेच थांबलेला जवळपास चेंडू इनफिल्ड मध्ये. फक्त सिंगल लेगच्या मदतीनं टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली 41 वरती. 10 बॉलचा खेळ बाकी राहतो 10 चेंडूंमध्ये. आता विजयासाठी 24ची गरज आहे. 24 फॉर्म
अपकमिंग 10, 10 मध्ये 24 इथून बनवायच्यात. चांगला टाकलेला आणखीन एक प्रॉपर झालेला कमबॅक विलासनं मैदानाच्या आतमध्ये ऍज अ जेन्युअल ऑलराऊंडर म्हणून आपल्या बोनोली संघाला पुन्हा कमबॅक केलेलं आहे. पुन्हा मॅच मध्ये त्याने जिवंत ठेवलेलं आहे. कारण जिथे 2 ओव्हर मध्ये 40 वसूल केला, पुढे जाऊन 2 ओव्हर मध्ये विजयासाठी 25 ची गरज असताना केलेलं हे जबरदस्त कमबॅक. टोटल जाऊन पोहोचले 41. 9 मध्ये आता 24. फुल टॉस, घुटना टेक ऑफ सिक्सर देख. डोईनला लागलाय चेंडू, पावर होती फटक्यामध्ये मिड विकेटला. पुन्हा मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट, आणखीन एक षटकार. आता वेगवान टाकला या क्षणाला सरळ बॉलर्स बॅकड्राइव मिड ऑनला बीट करत लॉंग ऑन मध्ये चेंडू चालला. पहिली कंप्लीट केली सिंगल वेगाने 1 च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलेला तो 48 वरती. आता 7 बॉलचा खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये आता 17 धाव संख्येची गरज आहे. सात बॉलचा आता खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 17चं इक्वेशन. फुल टॉस, व्यवस्थित संपर्क नाहीये. वरच्या बाजूला लागला स्टिकर वरती चेंडू. पहिली कंप्लीट, सेकंडचा कॉल, चान्स ऑफ रन आउट. फलंदाजीतून प्रथम कदाचित होईल बाद. प्रथमेतून कदाचित होईल बाद. पंचांनी बाद तर घोषित केलेला आणि डीआरची डिमांड हाईट फॅक्टर साठी करण्यात आलेली आहे. बॅटिंग टीम की ऑफिशियलचा निर्णय पंच. बॅटिंग टीमनं म्हणजे पंचांना फेअर बॉल दिलेला, त्याच निर्णयाला ऑब्जेक्ट करून बॅटिंग करणाऱ्या टीमनं डीआरची डिमांड केलेली आहे. बघूयात, क्रॉस व्हेरीफाय आपण करत आहोत. भरपूर क्लोज कॉल आहे आणि निर्णायक क्षणाला आलेली आहे मॅच. फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रथमेतून होईल बाद. शेवटच्या आता या चेंडूवरती 1 जरूर मिळते म्हणजे 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 49. विजयासाठी 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये आता 16 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये निखिल आलेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 17 नव्हे तर 16 धावसंख्येची गरज आहे. 1 रन या बॉलवरती मिळाली आहे जरूर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 16 ची गरज. चला, मॅचचा रिदम आपण तोडू नका. अंतिम बघूयात ओव्हर मध्ये आता बॉलिंग मार्क वरती निखिल आलेले नवीन बॅटर आणि बॉलिंग मार्क वरती किसन आलेले अंतिम षटकामध्ये. 6 बॉल विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 6 बॉल 16.
पहिला चेंडू खोलात टाकलेला चेंडू, पहिला चेंडू वरती सुरुवात जबरदस्त झालेली आहे. किसन डॉट बॉल ने केलेली आहे सुरुवात. एकीकडे किसन सुरुवात जबरदस्त केलेली, आपल्या संपूर्ण डावाला सुरुवात जबरदस्त करून देणारा हरेश आलेला आता सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला. 12 बॉल मध्ये 39 हरेशनं बनवल्या डॉट बॉलला. फुल टॉस लॉंग ऑफला जेलची शक्यता. ओ कॅच सुटलेली आहे. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे. ही कॅच सोडली की मॅच सोडली आहे. कारण हरेश ज्याने एकट्यानं अर्ध्यापेक्षा धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत त्या हरेशला इथे देण्यात आलेले जीवनदान. आपा ऍक्शन रिप्ले लोअर फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते, प्रॉपर जजमेंट करू शकलेले नाहीत आणि त्यांना बीट करून बॉल निघून चालला सीमा पार. धावा 4. आता 4 बॉलचा खेळ बाकी, 4 मध्ये 12. खोला टाकलेला प्रॉपर कम बॅक करत असताना ओ धाव घेतलेली नाहीये. स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे, स्वतःवरती विश्वास दाखवलेला आहे. स्वतः हरेशनं आलेला डॉट बॉल. 3 बॉलचा आता खेळ बाकी, 3 चेंडूंमध्ये 12 धाव संख्येची गरज आहे. 3 बॉल 12 धावा, 2 षटकारांची नितांत गरज मॅचच्या अंतिम टप्प्यामध्ये. पुन्हा खोला टाकलेला चेंडू, आता ड्राईव्ह करतात समोर लॉंगाच्या खेळाडू. मिस्टेक झालेली आहे ओ आणि बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या दिशेने निघालाय. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने निघाला. या चेंडूवरती 2 धावा इथून मिळतात आणि या 2च्या मदतीने टोटल पुढे जात असताना आता 2 बॉलचा खेळ इथून बाकी राहतो. 2 चेंडूंमध्ये 10 धाव संख्येची गरज आहे. हरीश अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याने बघता बघता आपल्या संघासाठी 45 धावा इथून बनवलेल्या आहेत. जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी तू कैसा है. जब तक तेरे पास बैट है तब तक तेरा थाट है, नहीं तो तेरे टीम की भी वाट है. 2 बॉल 10 धावा. लॉफ करतात ऑन साइडला. 2 मध्ये 10 ची गरज असताना खेळाडू पोहोचतात आणि इथून एकच रन या चेंडूवरती मिळते. म्हणजे आता 1 बॉल 9 धाव संख्येची गरज. विकासनं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटर हरेशनं जबरदस्त बॅटिंग केली, ज्याने 46 इंडिव्हिज्युअल. तर याच दरम्यान आदरणीय बाळू म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या एक चांगले आचारी सुद्धा आहेत आणि एक चांगले समाजसेवक सुद्धा आहेत. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला शेवटचा बाकी चेंडू, 1 चेंडू माफ करा, आदरणीय बाळू माळी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा चांगला टाकलेला, बीट झालेले बॅटर. सामना इथून जिंकलेला आहे बोनोली संघाने. अभिनंदन टीम बोनोली आणि हार्ड लक टीम शेलारपाडा. चांगली फाईट दिली, खास करून हरेशनं जबरदस्त बॅटिंग करत 46 इंडिव्हिज्युअल बनवल्या, परंतु थोडेसे एफर्ट्स कमी पडलेले. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिल्या इनिंग मध्ये या संपूर्ण स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकलं तो विलास ठरला सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच ताबडतोब सुरू करा प्लीज. आदरणीय बाबांजी कडाळी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.